विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश संपादित करत महायुती सत्तेत विराजमान झाली। पण दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेनेत सगळंच काही अलबेल आहे असं नाहीये। एकनाथ शिंदे या सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा या सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू आहेत। आधी मुख्यमंत्री पदावरून मग हव्या असलेल्या खात्यांवरून त्यांना डावललं। याच खाते वाटपाच्या वाटाघाटीत मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा होती। त्यानंतर एसटी बस खरेदीची निविदा ही फडणवीसांनी रद्द केली। संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली। आता पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे। महायुतीमधील याच असंतोषामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा विरोधक करतायत। हा भूकंप घडवून आणणार आहेत ते दुसरे तिसरे कोणी नाही तर एकनाथ शिंदे यांचेच खंदे समर्थक मंत्री उदय सामंत। उदय सामंत हे सुमारे 20 आमदार घेऊन भाजपसोबत येऊ शकतात अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत। त्या बदल्यात सामंत यांनी उपमुख्यमंत्री पदाचीही मागणी केली असल्याचं सांगितलं जातंय। सामंत यांचा सत्ताकांक्षी स्वभाव, फडणवीस आणि सामंतांची मैत्री आणि सध्याची राजकीय परिस्थिती या सगळ्यामुळेच या चर्चांना खतपाणी मिळताना दिसून येते। पण आता खरंच उदय सामंत हे भाजपशी घरोबा करून एकनाथ शिंदेंना जय महाराष्ट्र करतील का? आणि ते गेले तर त्यांच्यासोबत 20 कोणते आमदार असू शकतात? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। सुरुवातीला उदय सामंत बंडखोरी करण्याची कितपत शक्यता आहे ते पाहूयात। सामंतांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि बहरली ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। 2004 मध्ये ते पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीतून आमदार झाले। 2009 मध्ये ते पुन्हा निवडून आले आणि त्याच टर्ममध्ये ते राज्यमंत्रीही झाले। त्यावेळी वाऱ्याची दिशा ओळखत सामंतांनी शिवसेनेचा रस्ता धरला। 2014 मध्ये ते शिवसेनेकडून आमदार झाले। 2019 मध्ये ते पुन्हा आमदार झाले आणि महाविकास आघाडी सरकार असो की महायुती सरकार असो ते 5ही वर्षे वजनदार खात्याचे मंत्री राहिलेत। आताही पुन्हा निवडून आल्यानंतर जवळपास सगळ्याच मंत्र्यांची खाती बदलली आहेत, पण सामंत यांच्याकडे उद्योग सारखं वजनदार खातं कायम राहिलं। यात आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा शिवसेना पक्षात एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा उदय सामंत हे उशिरा गुवाहाटीला गेले होते। आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होतो असा दावा त्यांनी केला होता। थोडक्यात दोन्ही ठिकाणी हात ठेवत त्यावेळी उदय सामंत यांनी सेफ राजकारण करण्याचा डाव खेळला होता। यातूनच 3 गोष्टी अधोरेखित होतात। एक म्हणजे सामंतांना नेहमीच सत्ताधारी पक्षासोबत राहायला आवडतं। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वाऱ्याची दिशा ही अचूक ओळखता येते आणि तिसरी म्हणजे सामंत हे सेफ राजकारण खेळण्यातही माहिर आहेत। त्यामुळे आताही ते सेफ राजकारण करूनच वाऱ्याची दिशा ओळखून निर्णय घेऊ शकतात। सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाची यापूर्वीही 2 वेळेस चर्चा झाली होती। शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकतात अशी चर्चा सुरू होती। त्याच कालावधीत उदय सामंत यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिंदे येणार नसतील तर मी यायला तयार आहे असं सांगितलं होतं। आपल्यासोबत असलेल्या आमदारांची संख्याही त्यांनी दिली होती। त्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं अशी त्यांनी अपेक्षा ठेवली होती। मात्र फडणवीसांनी आम्ही शिंदेंना शब्द दिला असल्यामुळे आता तुमच्या ऑफरचा विचार होणार नसल्याचं तेव्हा सांगितलं होतं। म्हणजेच 2022 पासून उदय सामंत हे फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवू नयेत। राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आणखी 1 वर्षासाठी मुख्यमंत्री पद द्यावं अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केल्याचं सांगितलं जातंय। परंतु मुख्यमंत्रीपदी फडणवीसांचं नाव निश्चित झालं होतं। उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेना आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं तर गृहमंत्रीपद मिळणार नसल्यानं एकनाथ शिंदे नाराज होते। त्याच वेळी शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसल्याच्याही चर्चा सुरू झाल्या। तेव्हा देखील उदय सामंत उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं समोर आलं होतं। सामंतांनी 2022 प्रमाणेच फडणवीसांना आपली महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली असल्याची चर्चा ही दबक्या आवाजात झाली। उदय सामंत उपमुख्यमंत्री होऊ शकतात अशा बातम्याही सुरू होत्या। तेव्हा उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते जर मंत्रिमंडळात राहणार नसतील तर शिवसेनेकडून कुणीही मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचं म्हटलं होतं। आपल्याविषयी कुणीतरी अफवा पसरवत असून मला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचंही त्यांनी सांगितलं। दुसऱ्या वेळी उदय सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असल्यामुळे त्यांच्याबाबत आता शंका उपस्थित केली जाते। थोडक्यात सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा धूर हा यापूर्वीपासूनच निघतोय, त्यामुळे आग ही कधीही लागू शकते। आता सामंत असा निर्णय घेऊ शकतात याचं तिसरं कारण म्हणजे शिवसेनेतीलच काही आमदार आहेत जे त्यांची साथ देऊ शकतात। यामध्ये स्वतः उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत,
निलेश राणे, मुरजी पटेल, संजना जाधव, विलास तरे आणि विठ्ठलराव लंघे असे शिवसेनेकडून निवडून आलेले मात्र मूळचे भाजपचेच आमदार आहेत. ते सामंत यांची साथ देऊ शकतात. भाजपला कोकणात सामंतांचा फायदा होऊ शकतो. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. कोकण शिवसेनेकडे राखण्यात शिवसेना म्हणजेच उदय सामंतांना यश आले. शिवाय त्यांना हवं असलेलं उद्योगमंत्री पदही पुन्हा मिळाले. त्यासोबतच त्यांना जिल्ह्याचं पालकमंत्री पदही मिळाले. आता यावरूनच सामंत यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आता वारंवार एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगवे काढत बसण्यापेक्षा त्यांना पर्याय म्हणून चांगली ताकद बाळगून असलेल्या उदय सामंतांचा विचार केला जाऊ शकतो. पण आता सगळं काही मिळाले, मग सामंत असा निर्णय का घेतील असाही प्रश्न विचारला जातोय. सामंत यांनीही आपल्याला बदनाम केलं जात असल्याचा आरोप केलाय. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी माझ्यात दुरावा निर्माण करण्याचं षडयंत्र रचलं असल्याचंही त्यांनी म्हटले. शिवाय शपथविधीवेळी आमचे नेते मंत्रिमंडळात नसतील तर आम्ही शपथ घेणार नाही अशी कौतुकास्पद भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे तुर्तास तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत ही जोडी म्हणजेच फेविकॉल का जोड है जो टुटेगा नहीं असं म्हटलं तर हरकत नाहीये. आता मंडळी, तुम्हाला काय वाटतं? उदय सामंत हे एकनाथ शिंदेंना खरंच जय महाराष्ट्र करू शकतात का? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.